पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहा केवलहं सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैत वर्जिता, अस्मिति शब्द विद्धोयम समाधी सविकल्पका, असा हा श्लोक आहे। या श्लोकामधील पहिल्या चरणामध्ये काही शब्द सांगण्यात आलेले आहेत आणि या शब्दांच्या साह्याने शब्दानुविध सविकल्प समाधी प्राप्त करता येते, असा ह्या 25व्या श्लोकाचा अभ्यास आहे। त्यातील पहिल्या चरणातील असंग सत चित आनंद स्वप्रभो या शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे। द्वैत वर्जित या शब्दाचा काही दिवसांपासून आपण अभ्यास करीत आहोत। द्वैत म्हणजे दोन नाही, द्वैत म्हणजे दोन नाही, द्वैत म्हणजे दोन नाही, द्वैत म्हणजे अनेक नाही। दोन नसणे असं जरी म्हटलेलं असलं तरी आपल्याला दोन दिसतात। द्वैत म्हणजे अनेक नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी आपल्याला अनेक दिसतं, आणि म्हणून आपल्याला ते वर्जित करायला पाहिजे, ते वर्जित करायला सांगितलेलं आहे। पण वर्जित करा म्हटल्यानंतर वर्जित थोडंच होणार आहे, त्यासाठी काहीतरी करावं लागेल। इथे फक्त म्हटलेलं आहे की द्वैत वर्जित, म्हणजे तुम्ही द्वैत वर्जित करा। आता द्वैत वर्जित करायला सांगितलंय किंवा द्वैत वर्जित करायचं आहे किंवा द्वैत वर्जित ते तत्व आहे असं म्हटलेलं असताना नुसतं तसं म्हटल्याने काही ते होणार नाहीये, कारण की जे द्वैत वर्जित आहे ते द्वैत वर्जित आहेच, पण आपल्या अनुभवात तसं नाही। म्हणजे आत्मा किंवा परमात्मा म्हणजे देव किंवा भगवंत हा जो आहे तो द्वैत वर्जित आहेच, किंवा तो असंग आहे, सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, तो स्वयंप्रकाशमान आहे। असं जरी असलं तरी आपल्याला त्याचा काही अनुभव नाही। आपला अनुभव या सर्व शब्दांच्या विरोधात आहे किंवा त्यापेक्षा वेगळा आहे। मग आपला अनुभव जर वेगळा आहे तर आपल्याला तो अनुभव आपला एकतर खोटा ठरवावा लागेल किंवा हे जे म्हटलेलं आहे हे खोटं ठरवावं लागेल। साधारण मनुष्य या सगळ्याला खोटं समजतो। साधारण माणसं 99% म्हणा किंवा 99% जास्त माणसं हे जे लिहिलेलं आहे याला खोटं समजतात किंवा हे चुकीचं समजतात। परंतु साधू संतांनी जे काही अनुभव मांडलेला आहे हा अनुभव आपल्या अनुभवात येण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते जर आपण केलंच नाही तर हे शब्द नुसते आपल्याला गमतीचे शब्द आहेत। म्हणजे जसं राम देशपांडेंना राम म्हणावं पण ते काय खरे राम नाही। म्हणजे राम देशपांडेंचं आईने कौतुकाने नाव ठेवलं राम, आता हे राम काय खरे राम नाही, हे नुसते काय झाले गमतीचे राम झाले। हे काही खरे राम आहेत का? हे खरे राम नाही, हे फक्त व्यवहारापुरते आपल्याला काहीतरी त्याचा व्यवहार व्हावा म्हणून ते राम नाम आहे। म्हणजे या राम या आईने ठेवलेल्या नावाचा उपयोग काय? व्यवहार मात्र, त्याचा काही उपयोग नाही, म्हणजे रामाचा काही तिथे अनुभव नाही। तशा प्रकारे हे शब्द जर आपण लक्षात ठेवले, आपली बुद्धी जर चांगली असेल, आपल्याला ते आठवलं तर आपल्याला फक्त सांगता येईल की आम्ही असंग आहोत, सद्रूप आहोत, चिद्रूप आहोत असं आपल्याला सांगता येईल, पण आपल्याला तो अनुभव राहणार नाही। अनुभवात गोष्ट येणं फार गरजेचं आहे आणि अनुभवात येण्यासाठी तसं आचरण असावं लागतं। आचरणाशिवाय अनुभव येऊ शकत नाही, नाहीतर त्या नुसत्या गप्पा असतात। तर आचरण काय असायला पाहिजे हा मोठा खेळ आहे, कारण की प्रत्येकाचं आचरण, प्रत्येकाचा जो आचरण प्रत्येक क्रियेसाठी आहे किंवा प्रत्येक
अनुभवासाठी आहे ते वेगवेगळं असतं. सगळ्या अनुभवांसाठी समान आचरण असू शकत नाही, नाही का? समजा एखादा आपल्याला पाकशास्त्र शिकायचं, मग पाकशास्त्र शिकण्यासाठी जे काही आचरण पाहिजे ते आचरण, आणि एखाद्याला संगीतशास्त्र शिकायचं त्याच्यासाठी लागणारं आचरण, हे दोन्ही समान असेल का? पाकशास्त्र शिकणाऱ्या माणसाने कसं वागावं, म्हणजे कसं आचरण ठेवावं, आणि संगीतशास्त्र शिकणाऱ्या माणसाने कसं आचरण ठेवावं, यातमध्ये फरक असतो का नसतो? असतो. जसं संगीतशास्त्र शिकणाऱ्या माणसाने भरपूर तेलकट खावं, ठीक आहे, सकाळी 1 किलो डालडा खावा, सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून राहावं, ठीक आहे, असं चालेल का? असं चालणार नाही. पाकशास्त्र शिकणाऱ्या माणसाने कधी स्टोवच्या जवळ, गॅसच्या जवळ जाऊ नये, चालेल का? पाकशास्त्र शिकायचं म्हटलं की त्याला पहिल्यांदा काय शिकून घ्यावं लागेल? पहिल्यांदा त्याला काय शिकावं लागेल? गॅस कसा चालवायचा, पेटवायचा. मला चहा चांगला करता येतो, पण गॅस पेटवायला कोणाला तरी आणावं लागतं. असं म्हटलं तर तो पाकशास्त्र शिकलाय काय? असं म्हणता येणार नाही. मला चांगली गाडी चालवते, फक्त गिअर तुम्ही टाकायचा, ऍक्सिलेटर तुम्ही दाबायचा, ब्रेक पण गरज पडली तुम्ही दाबायचा, मी गाडी चांगली चालवतो, असं म्हटलं जमेल काय? तो अनुभव म्हणता येईल का त्याला? असा अनुभव त्याला म्हणता येणार नाही, नाही का? मी चांगला स्वयंपाक करतो, फक्त मीठ तुम्ही सांगायचं किती टाकायचं, असं होत नाही. तर शिकलेला जो मनुष्य असतो त्या विशिष्ट प्रकारची विद्या आहे, ती विद्या आचरणात आणण्यासाठी काहीतरी त्याला आचरण ठेवावं लागतं. जसं पहिलवान असेल तर पहिलवानाने किती तास व्यायाम करायला पाहिजे? त्याला पहिलवान व्हायचं आहे. आता पहिलवान व्हायचं म्हटल्यानंतर त्याने किती तास व्यायाम करायला पाहिजे? सकाळी 5 मिनिट, संध्याकाळी 5 मिनिट. किती? आणि जेवण किती घ्यायला पाहिजे? सकाळी चतकोर चपाती, संध्याकाळी चतकोर चपाती, आणि दिवसभर काही खायचं नाही, पाणी पिऊन राहायचं. म्हणजे तो काय होईल? एकदम कडक पहिलवान होईल की नाही? असं चालतं का? असं चालत नाही. ज्याला जे व्हायचंय त्यासाठी जी काही आचरण, जे काही क्रिया असते, जे काही आचरण, ते कुठल्याही सगळ्या विद्यांसाठी समान असू शकत नाही. ही जी विद्या आहे ही आत्मविद्या आहे. ही काय? आत्मविद्या. दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ आपण अभ्यास करीत आहोत. या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेली विद्या जी आहे ही आत्मविद्या आहे. ही आत्मविद्या प्राप्त करायची असेल तर या आत्मविद्येचं आचरण किंवा यामध्ये जे आचरण असायला पाहिजे ते आचरण योगशास्त्राच्या आचरणाप्रमाणे असू शकत नाही. कारण योगशास्त्र एक वेगळी विद्या आहे, उपासनाशास्त्र एक वेगळी विद्या आहे, कर्मशास्त्र एक वेगळी विद्या आहे. अशा प्रत्येक विद्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या त्या विद्येच्या प्राप्तीसाठी तशा तशा प्रकारचं आचरण करावं लागतं. मग अध्यात्मविद्या किंवा आत्मविद्या ही जी विद्या आहे या विद्येचं आचरण करणं ही वेगळी गोष्ट, आणि त्या विद्येमध्ये प्रतिष्ठित झालेल्याचं आचरण ही वेगळी गोष्ट असते. बरोबर? जसं एखाद्या माणसाला गाडी शिकायची, गाडी चालवायला शिकायची, तर पहिल्यांदा त्याला काय करावं लागतं? एखाद्या माणसाला गाडी शिकायची असेल, पूर्वीची गोष्ट, आताची थोडं बदलली, पण पूर्वी एखाद्या माणसाला गाडी जर शिकायची असेल त्याला काय करावं लागायचं? ट्रेनिंग स्कूल नव्हते. काय नव्हते? पूर्वी ट्रेनिंग स्कूल नव्हते. मग एखाद्या माणसाला गाडी शिकायचं काय करावं लागायचं? क्लिनर म्हणतात त्याला. क्लिनर म्हणजे पुसणारा. क्लिनर जो असतो, पहिल्यांदा ड्रायव्हर कोणालाही व्हायचं असेल तर पूर्वी ट्रकवर जर ड्रायव्हर व्हायचंय किंवा टेम्पोवर ड्रायव्हर व्हायचंय तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला काय काम करायला लागायचं? क्लिनर. तो काय? क्लिनर म्हणजे काय? क्लिनर म्हणजे तो क्लिनर नाही, तो क्लिनर आहे. तो काय आहे? क्लिनर. क्लिनर म्हणजे पुसणारा. मग त्याने गाडी सकाळी पुसायची, गाडी धुवून घ्यायची, सगळी त्या ड्रायव्हरची सेवा करायची, आणि मग तो ड्रायव्हर कधीतरी चांगला रोड वाटला ड्रायव्हरला आणि त्याला वाटलं ह्याला द्यावी थोडीफार, तर तो त्याला काही वेळेस मग सुरुवातीला त्याला फक्त स्टार्ट करून बाजूला हो, आहे की नाही? असं कुठली विद्या शिकताना आता तो जर म्हटला क्लिनर की नाही नाही मी गाडी पुसणार नाही, मला ड्रायव्हर व्हायचंय, मी काही इथे क्लिनर व्हायला आलो काय, असं म्हटलं तर चालणार नाही. कारण त्याला त्या विद्येची प्राप्ती करण्यासाठी त्याला ते करावंच लागणार आहे. तसं असं प्रत्येक विद्येच्या प्राप्तीसाठी काहीतरी एक विशिष्ट प्रकारचे आचरण असतं. त्या प्रकारे त्या विद्येच्या त्या साधकाला तसं आचरण करावं लागतं, नाही का? तसं ही आत्मविद्या जी आहे, ही आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय आचरण करावं लागेल हे त्या विद्येच्या संदर्भात आपल्याला पाहायला पाहिजे. आणि अधिक दुसऱ्या विद्येसाठी लागणारं आचरण इथे करून उपयोग नाही, नाही का?
दुसऱ्या विद्येच्या प्राप्तीला जे आचरण करावं लागतं ते आचरण या विद्येच्या प्राप्तीसाठी करून काय होणार आहे? ही विद्या प्राप्त होणार नाही. म्हणजे संगीत शास्त्रासाठी, संगीत विद्या प्राप्त करण्यासाठी जे आचरण असावं लागतं ते आचरण अध्यात्म विद्या प्राप्त करण्यासाठी करून उपयोग नाहीये. काही लोकांना ते लक्षात येईना. काही लोकांना वाटलं की आपण संगीत विशारद झालो म्हणजे महाराज होऊ, चांगलं भजन गाता आलं म्हणजे महाराज होऊ. महाराज ही वेगळी विद्या आहे. पण लोक भजन गायला लागले की त्याला महाराज समजू लागले. लोक कशाला समजू लागले? आपल्याला असं वाटायला लागलं की आपण चांगले अभंग म्हटलो, चांगल्या रीतीने गाऊ लागलो की आपण महाराज. महाराज ही वेगळा विषय आहे आणि गाणं हे वेगळा विषय आहे. तर ह्या सगळ्याचा गोंधळ उडाला आणि माणसाला कळत नाही की काय करावं नक्की, कशासाठी काय हे कळे ना. काय झालंय, कशासाठी काय हे कळत नाही म्हणून लोक परमार्थाच्या नावाखाली काही करतात. दगडाची पूजा करण्याला सुद्धा लोक परमार्थ समजू लागले. दगडाची पूजा म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ असला तरी तो अध्यात्म नव्हे. अध्यात्म हा विषय दगडाच्या पूजेत नाही. अध्यात्म विषयात आल्यानंतर दगडाची पूजा पूर्ण बंद होऊन जाते किंवा पूर्ण बंद केली ते आचरण आहे, ते आचरण बंद करावं लागतं. अध्यात्म विद्येमध्ये दगडाच्या पूजेला अजिबात किंमत नाही. मग तुम्ही साधू संतांनी तिथे सांगितलं असेल ते अध्यात्म विद्येसाठी म्हणून सांगितलं नाही, धर्मशास्त्रासाठी म्हणून सांगितलं. किंवा जसं गाडी शिकायची असेल तर पहिल्यांदा क्लिनर हो, तसं अध्यात्म विद्या शिकायची असेल तर पहिलं धर्मशास्त्र नीट शिक किंवा धर्मशास्त्राने जग आधी. धर्मशास्त्राचं पालन कर जेणेकरून तुला तुझ्या अंगामध्ये सत्व राहील. सत्व राहिलं तर तुला अध्यात्म विद्येसाठी मदत होईल म्हणून ते सांगितलंय. पण क्लिनर होणे म्हणजे ड्रायव्हर होणे नव्हे. तसं धर्मशास्त्रामध्ये प्रतिष्ठित होणं म्हणजे अध्यात्म विद्या प्राप्त होणे नव्हे. हे लक्षात घ्यावं लागतं. तर ही पार्श्वभूमी आपल्याला अभ्यास असायला पाहिजे. असो, या ठिकाणी आपण या आत्मविद्येच्या प्राप्तीसाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आपला सर्वांचा उद्देश हाच आहे असं समजून हा विषय मला सांगणे आहे. तुमचा विषय या व्यतिरिक्त असेल तर तुमच्यासाठी ही जागा अयोग्य आहे. तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलेले नाही. कारण बऱ्याच वेळा आपण चुकून काहीतरी अयोग्य ठिकाणी पोहोचत असतो. तर आपण योग्य ठिकाणी तेव्हाच असू जर आपल्याला अध्यात्म विद्या प्राप्त करणं गरजेचं असेल आणि त्या दृष्टीने त्या प्रकारचं आचरण करण्याची आपल्याला इच्छा असेल तर. अधिक या मार्गामध्ये कसं आचरण असायला पाहिजे याचा अभ्यास असायला पाहिजे. या मार्गामध्ये कशा प्रकारचं आचरण आपण करणं गरजेचं आहे आणि सिद्ध महापुरुषांचं या मार्गामधील सिद्ध महापुरुषांचं आचरण कसं असतं, त्यांनीचं वागणं कसं असतं याचा अभ्यास आपल्याला शास्त्राद्वारे करणं गरजेचं आहे. कारण शास्त्रामध्ये या सगळ्याचं वर्णन आढळतं. कुठे आढळतं हा आपला शोधण्याचा भाग आहे. आपण जर त्या इच्छेने आपण शास्त्र अभ्यास करू लागलो तर आपल्याला शास्त्रामध्ये नक्कीच या मार्गातल्या साधूंचं आचरण आणि या मार्गामध्ये असणाऱ्या साधकांचं आचरण याची माहिती होईल. अन्यथा आपला भ्रम निर्माण होऊन आपण ना ह्या मार्गात ना त्या मार्गात, ना धड क्लिनर ना धड ड्रायव्हर, असं काहीच राहणार नाही आणि मग कुठे जाऊ ते काही सांगता येत नाही. द्वैत वर्जित असा हा शब्द या ठिकाणी आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. आतापर्यंत आपण या शब्दावर थोडा विचार केलेलाच आहे. द्वैत, द्वैत म्हणजे कुठपासून कुठपर्यंत द्वैत आहे याचा शोध लावणं गरजेचं आहे. आपल्या अनुभवामध्ये द्वैत कुठपर्यंत आहे आणि खरं द्वैत कुठपर्यंत आहे हे शोधलं पाहिजे. आपल्या अनुभवामध्ये सहज जे द्वैत येतं ते आपल्या शरीराच्या बाहेर पडलेले जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्यामध्ये भेद आहे आपल्याला लक्षात येतं. हे वर्जित करणं कसं शक्य आहे, काय करता येईल ह्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर आपलं शरीर आणि आपण यामध्ये द्वैत आहे. शरीर आणि आपण एकच आहोत असं समजणं, शरीर आणि आपण एकच आहोत असं समजणं याचा अर्थ झाला भ्रम. शरीर आणि आपण वेगळे आहोत, शरीर आणि आपण वेगळे आहोत म्हणजे शरीर आणि आपण वेगळे झालो तर शरीर वेगळं आणि आपण वेगळे म्हणजे द्वैत झालं. मग ते वर्जित करायचंय. पण पहिल्यांदा आपण शरीराला मीच समजतो, मग इथे आपण काय अद्वैतावर आहोत काय? शरीराला मी समजतो, शरीर आणि मी वेगळं नाही असा आपला अनुभव आहे ठाम. मग असा आपला जर ठाम अनुभव आहे तर शरीरामध्ये आणि आपल्यामध्ये अद्वैत आहे. मग इथे द्वैत कुठं आहे? पण मग तसं चालणार आहे का? शरीर आणि मी एक आहोत का दोन आहोत? एकच आहोत असा आपल्याला अनुभव आहे. आपल्या आचरणामध्ये आपल्याला असं वाटतं की हे शरीर आणि मी एकच आहे. म्हणजे आपला इतका दृढ बोध आहे, तो इतकं पक्क आपल्या मनावर ठसलेला आहे की शरीर आणि मी एकच आहे. मग शरीर आणि मी एकच आहे असं म्हटलं तर शरीराच्या आणि आपल्यात अशा दोघांमध्ये अद्वैत आहे का द्वैत आहे? आपला अनुभव काय आहे? एकच आहोत आपण.
पण मग हा भ्रम आहे का हे खरं आहे? तर हा काय, हा भ्रम आहे. म्हणजे पहिल्यांदा भ्रम काय आहे ते शोधला पाहिजे. तर वर्जित करताना आपल्यापासून जे वेगळं आहे त्याला पहिल्यांदा सोडलं पाहिजे. आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे ते द्वैत वर्जित आहे. म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप नाना नाही, आपलं स्वतःचं स्वरूप दोन नाही, आपलं स्वतःचं स्वरूप एक आहे. मग एक या स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला नानात्व सोडत जावं लागेल किंवा द्वैत सोडत जावं लागेल. तर शरीर आणि मी यामध्ये शरीरामुळे आपल्याला द्वैत आलेला आहे. शरीरामुळे आपण नाना झालेलो आहोत. शरीरामुळे नाना का झालो? कारण की शरीर हे फक्त सूक्ष्म इंद्रियांच्या किंवा सूक्ष्म देहाच्या भोगासाठी निर्माण झालेलं शरीर आहे. हे शरीर जे आहे ते आतमध्ये मनामध्ये जे काही आपल्या अनंत जन्मांचे संस्कार आहे त्या संस्कारांची पूर्तता व्हावी म्हणून हे शरीर निर्माण झालंय. आपल्या चित्तामध्ये अनंत जन्मांचे संस्कार आहेत, त्या संस्कारांची व्यवस्था लावण्यासाठी स्थूल शरीर निर्माण झालं. आणि मग जर या संस्काराकडे आपण बघू लागलो तर काम, क्रोध, मोह अशा विविध प्रकारच्या उत्पातामध्ये आपण स्वतःला एक समजतो. त्या उत्पातांना आपण स्वतःवर आरोपित करून घेतो आणि मग मी चांगला आहे, मी वाईट आहे, अशा प्रकारचं द्वैत तयार होतं. तर मी चांगला किंवा वाईट, मी पापी किंवा पुण्यवान, मी धर्मवान किंवा अधर्मवान, अशा प्रकारे द्वंद्व हेच काय आहे? द्वैत आहे. हे द्वंद्व आपल्याला काहीतरी एक निर्णय लावा लागेल. आपण पापी आहोत का पुण्यवान आहोत? आपल्याला कधी कधी वाटतं आपण पापी आहोत, आपल्याला कधी कधी वाटतं आपण पुण्यवान आहोत. काहीतरी शरीराच्या द्वारे घडणाऱ्या क्रियांमुळे आपल्या मनावर तसं बिंबतं. आपल्याला असं वाटतं. आपल्याला कायम आपण पुण्यवान आहे असं वाटणार नाही, आपल्याला कायम पापी आहोत असं वाटणार नाही, कायम आपल्याला आपण सुखी आहोत असं वाटणार नाही, कायम आपल्याला आपण दुःखी आहोत असं वाटणार नाही. तर कधी आपल्याला वाटेल आपण सुखी आहोत, कधी वाटेल आपल्याला आपण दुःखी आहोत. म्हणजे आपण द्वैत काय करतो आहोत? पाळत आहोत. आपण दोघांची काळजी करत आहोत, आपण दोघांची निगा राखतोय. कोणाची? द्वैत, द्वंद्व. या द्वंद्वाची आपण काय करतोय? निगा राखतोय, त्यांची व्यवस्था करतोय. म्हणजे आपण टिकून ठेवलंय सुख आणि दुःख. आपण याच्यातून बाहेर पडू इच्छित नाही. फक्त दुःखी होण्याची आपल्याला इच्छा नाही, फक्त सुखी आपण होऊ शकत नाही. म्हणजे सुख आणि दुःख, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, असं जगण्यामध्ये आपल्याला रस वाटतो. हे द्वैत जे आहे, हे द्वंद्व जे आहे, हे आपण जिथपर्यंत सोडायला तयार नाही, म्हणजे ह्याला जिथपर्यंत वर्जित करत नाही तिथपर्यंत आपल्याला आतमध्ये प्रवेश होऊ शकत. द्वंद्व खरं काय आहे? द्वंद्व खरं आहे या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले हे दोन प्रकारचे धर्म, एक चांगला एक वाईट, एक पाप एक पुण्य, एक शुभ एक अशुभ. हे द्वंद्व जे आहे, हे द्वंद्व कोणी तयार केलं हा आपल्याला तपास नाही. आपण ते द्वंद्व जे आहे ते चालवण्यामध्ये रममाण आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बरं वाटतं. हे कोणी निर्माण केलं, आपण का करायचं असा आपल्याला प्रश्न पडत नाही. आपल्याला फक्त कोणीतरी म्हटलं करा, आपण करत राहतो. तसं व्यवहारातही आपण तसं करतो. कोणीतरी म्हटलं करा म्हणून करतो. पण का असा प्रश्न विचारणारे कमी लोक असतात? का असा प्रश्न स्वतःला पडणं फार गरजेचं आहे. तसं या अंतःकरणामध्ये निघालं की तू पापी आहेस, तू पुण्यवान आहेस, किंवा तू सुखी आहेस, तू दुःखी आहेस, अंतःकरणामध्ये निघालं की आपण कसलाही विचार न करता त्या सुखाच्या प्राप्तीसाठी धावतो, त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी धावतो. अंतःकरणामधून हे दोन धर्म बाहेर पडले रे पडले म्हणजे त्या चित्तामधून यापैकी कुठलाही धर्म बाहेर पडला रे पडला की आपण पहिलं काय करतो? त्याच्यावर विचार करत नाही. आपण काय करतो? त्याची व्यवस्था. लगेच मन, बुद्धी, अहंकार त्याच्यावर लगेच आरूढ होतात आणि लगेचच इंद्रियांना आज्ञा करून शरीराच्या द्वारे तो पुढचा विषय होऊन जातो. दुःख निघालं तर दुःख नाशासाठी, सुख निघालं तर सुख टिकवण्यासाठी, अशा प्रकारे तो प्रयत्न सुरू होतो. आपण त्याच्यावर थांबून विचार करत नाही. तर त्या द्वंद्वाला पाळतं कोण? त्या द्वैताला पाळतंय कोण? आपण पाळतो. आपण त्यांना पाळलेलं आहे. मग त्यांना पाळलं की त्यांच्यापासून पुन्हा उत्पत्ती सुरू आहे. म्हणजे आपण सुख किंवा दुःख जर टिकवून ठेवलं तर त्या सुख दुःखाला
पुढे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची शरीर आपल्याला घ्यावीच लागणार. जिथपर्यंत अंतःकरणामध्ये त्या चित्तामध्ये हे 2 प्रकारचे संस्कार आहेत तिथपर्यंत आपल्याला त्यांची व्यवस्था करावी लागते. आणि आपण कुठलाही विचार न करता त्यांची व्यवस्था करीत आहोत. म्हणजे तुमच्या मनात आलं की तुम्ही पापी आहात, की तुम्ही आपोमत काय करणार आहात पाप नाशासाठी. तुमच्या मनात आलं की तुम्ही दुःखी आहात, की आपोमत तुम्ही काय करणार आहात सुखासाठी धावपळ सुरू. म्हणजे तुम्ही विचारच करणार नाही, मनात फक्त यायला पाहिजे काय आपण सुखी, दुःखी, पापी, पुण्यवान असं काहीतरी आपल्या मनात यायला पाहिजे. त्याची व्यवस्था करण्यासाठी आपण धावपळ आपण सुरू करू. म्हणजे सुख आलं तर आपण ते सुख टिकवण्याचा विचार करू, ते कसं टिकवता येईल. दुःख आलं तर त्याचा नाश कसा करता येईल. तर हे सगळे द्वंद्व धर्म आपण टिकवलेले आहे. त्याला वर्जित करण्याचं आपल्यामध्ये काय नाही, सामर्थ्य नाही. हे कोणी निर्माण केले याची आपल्याला गरज वाटत. ही एक रूढी पडलेली आहे. काय झालंय, रूढ आहे ती रूढी पडलेली आहे. जन्मानुजन्मे हे सगळं चालत आलेलं आहे. आपल्याला ते करायला पाहिजे. नाही आपण नाही तर कोण करणार मग, असा भाव आपला आहे. त्यांची व्यवस्था करणं, आतमध्ये निर्माण होणाऱ्या संस्कारांची व्यवस्था करणं हे आपण आपलं कर्तव्य समजतोय. काय समजतोय, त्यांची व्यवस्था करणं हे आपलं काय झालंय, हे कर्तव्य झालंय. जसं आपल्या भावंडांची काळजी घेणं, आई वडिलांची काळजी घेणं, मुलाबाळांची काळजी घेणं, गोतावळ्याचा विचार करणे, समाजाचा विचार करणे, ह्या सगळ्यांची काळजी घेणं, त्यांची व्यवस्था करणं हे आपलं कर्तव्य झालंय. आपण त्याला कर्तव्य समजू लागलो आणि सगळेच असं समजत असल्यामुळे सगळेजण त्याच्या व्यवस्थेत डुबलेले आहेत. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ह्या व्यवस्थेला टिकवून आहे. प्रत्येक जण काय आहे, आपापल्या पद्धतीप्रमाणे, आपापल्या ऐपतीप्रमाणे ह्या व्यवस्थेला टिकवून आहे. पण का, असा प्रश्न. जिथपर्यंत आपल्याला शक्य आहे तिथपर्यंत, म्हणजे ह्या गावची व्यवस्था करायची आहे, तर मग एखाद्याला वाटतं की नाही मीच त्याचा मला करावं लागणार होता, मग तू त्या गावची व्यवस्थेचा विचार करतो. एखादं घर आहे, त्याला वाटतं घराची व्यवस्था करायला लागली. त्याच्या ऐपतीमध्ये जेवढं येतंय, त्याला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. पाऊस पाडणं काही आपल्या हातात नाही म्हणून माणूस म्हणतो जाऊ द्या, आता हे काही आपल्या हातात नाही. मग तो म्हणतो देव करेल काहीतरी. ते जर त्याच्या हातात असतं तोही त्याने प्रयत्न केला असता, आणि करतातही. जेवढं शक्य आहे तेवढं मनुष्य काय करतो, स्वतःवर घेऊन ते करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कर्तव्य त्याचं वाटतं त्याला. तर सगळ्यात मोठं कर्तव्य आपल्याला काय वाटत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये निघालेल्या या धर्मांचा, द्वंद्व धर्मांचा विचार, त्या द्वंद्व धर्माची पूर्तता, त्या द्वंद्व धर्माचं पालन करण्याचे आपली कर्तव्य बुद्धी ही टिकून आहे. हेच द्वैताचं समर्थन आहे. हे द्वैत आपण टिकून ठेवलेलं आहे. हे द्वैत कोणी निर्माण केलं, कोणापासून आलं, त्यांचे आपण खरेच देणे लागतो का, त्यांचे धर्म आपण पाळावेत का, त्यांचे धर्म आपण स्वीकारावे का, याचा विचार नाही. त्याचा आपला काय संबंध आहे याचा विचार नाही, आपण ते पाळतो. हे सगळं कोणाचं आहे, हे आपलं काही नाही. हे कोणाचं आहे, हे सगळं प्रकृतीचं आहे. हे कोणाचं आहे, हे सगळं कोणाचं आहे, हे सगळं प्रकृतीचं आहे. म्हणजे त्या मायेचं आहे, म्हणजे त्या अविद्येचं आहे. हे अविद्येचे आहेत सगळे. हे कोणाचे आहेत, हे द्वैत धर्म ते कोणाचे आहेत. आपलं अख्खं आयुष्य फक्त द्वैत धर्म पाळण्यात जातं, बाकी काहीच करत नाही. आपण काहीही मोठे दिवा लावत नाही. आपण काय करतोय, फक्त आपल्या अंतःकरणामधल्या द्वैत धर्माच्या पूर्ततेमध्ये अख्खं आयुष्य घालवतो. जगातला कितीही मोठा माणूस असू दे किंवा जगातला कितीही छोटा माणूस असू दे, फक्त काय करत असतो तो, त्याच्या अंतःकरणामध्ये जे काही धर्म निर्माण झाले त्याला ज्याच्यावर कर्तव्य वाटलं ते करतो फक्त तो, बाकी काहीच नाही. म्हणजे बराक ओबामाच्या अंतःकरणामध्ये असं निर्माण झालं की आपण या राष्ट्राचा प्रमुख झालो पाहिजे, तो राष्ट्राचा प्रमुख झाला. मग त्याला असं वाटायला लागेल की ह्या राष्ट्राची सगळी आपण व्यवस्था करायला पाहिजे, तो राष्ट्राची व्यवस्था करला. ओसामा बिन लादेनला वाटलं आपण यांना उडवायला पाहिजे, मग त्याने विमान घेऊन गेला, त्यांना उडून टाक. ज्याला जे वाटेल, चांगलं वाईट तो भाग आहेच. हे द्वंद्व आहे सगळं. काय एखादा वाटतं हे सगळं चांगलं व्हावं, म्हणजे भारत देशात चांगलं व्हावं म्हणून तो लगेच त्यासाठी प्रयत्न करतो. एखाद्या वाटतं अख्खा भारत देश धुवून खावा, तो धुवून खातो. ते की नाही, ज्यांना जे वाटतं त्याप्रमाणे तो तसं पालन करतो. हे सगळं जे आहे त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं, ती प्रकृती ते निर्माण करते. हे सगळे धर्म कोणाचे आहेत, त्या प्रकृतीचे किंवा मायेचे किंवा अविद्येचे आहेत. म्हणजे आतमध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होणारा धर्म आणि अधर्म हे कोणाचं आहे, ते सगळे त्या अविद्येचे आहे. तिने निर्माण केले, तिचं आहे ते. आता तिचा खेळ असा आहे की ती म्हणते तुमचंच आहे.
तुझंच आहे. मग आपण म्हणतो हा आपलंच आहे, मग भोगा. मग ते आपल्याला त्याची व्यवस्था करावी लागते सगळी. आणि ते अधिक ते जे आहे ते सगळं खोटं आहे, ते खरं नाहीये. आपलं नाही अधिक खरं नाही, तुझा खेळ आहे. तैसे धर्म अधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ त्या अज्ञानामुळे तयार झालेलं आहे. ते त्या अज्ञानाने म्हणजे त्या अविद्येने ते मांडलेलं आहे. आपल्या आतमधले अविद्या म्हणजे असं काही वेगळं काही नाही. अविद्या म्हणजे या द्वंद्व धर्मांना पालन करायला लावणं जिने केलं त्याला अविद्या म्हणतात. आणि मग आपण तिचं पालन करतो म्हणजे आपण अविद्यावान आहोत. आणि हे करण्यामध्ये आपल्याला स्वचा विसर पडतो. म्हणून स्वचा विसर म्हणजे अविद्या. पण स्वचा विसर म्हणजे अविद्या असं एका बाजूने बघितलं तर आहे, पण दुसऱ्या बाजूने काय आहे, स्वचा विसर पडणे म्हणजे काय, अविद्या. पण दुसऱ्या बाजूने काय, द्वंद्व धर्माचं पालन करणे हीच अविद्या. म्हणून द्वंद्व धर्माचं पालन म्हणजे द्वैत वर्जित केलं तर अविद्या जाते, किंवा अविद्या घालवली की द्वंद्व धर्माचं पालन सुटतं. म्हणजे कसंही बोललं तरी काय, तुम्ही कसं पाहता हा खेळ आहे. तर अविद्या वगैरे असं काही सापडत नाही पदार्थ. द्वंद्व धर्माचं तुम्ही पालन करू इच्छिता काय, तुम्हाला ती कर्तव्य बुद्धी वाटते काय, यालाच अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे काय, द्वंद्व धर्माचे पालन करण्याची कर्तव्य बुद्धी, याला म्हणतात अविद्या. ही अविद्येची नवीन व्याख्या लक्षात ठेवा. नवीन नसून ही जुनीच आहे, फक्त मी तुम्हाला ती वेगळ्या पद्धतीने सांगतोय. काय, द्वंद्व धर्माचे पालन करण्याची जी कर्तव्य बुद्धी आहे हीच आहे अविद्या. कारण या बुद्धीनेच आपल्याला आपलं स्वरूप झाकलं गेलं. मग ही कर्तव्य बुद्धी जिथपर्यंत समजणे, कर्तव्य बुद्धी का वाटते, कर्तव्य का वाटतं आपल्याला, एखादं करावं, आपण हे करावं असं आपल्याला का वाटतं, आपल्याला त्या गोष्टीचं कर्तव्य का वाटतं, आपण आपलं समजलं की कर्तव्य वाटतं, आपलं समजलं की कर्तव्य वाटतं. आपलं घर आहे असं वाटलं की आपण साफसफाई करतो. दुसऱ्याच्या घराची साफसफाई करतो काय, नाही करत. कारण का, आपलं वाटत नाही. पण आपलं वाटलं तर मग आपण साफसफाई करणार, आपलं नाही वाटलं तर नाही करणार. कर्तव्य बुद्धी केव्हा येत असते, आपलं वाटलं, मम समजले की कर्तव्य बुद्धी असते, आणि मग त्याला ते करावंच लागतं. म्हणून जेवढ्यांनी मम समजलं त्यांना ती कर्तव्य बुद्धी राहतेच. म्हणजे हे द्वंद्व जे आहे याला मम समजलं, माझं समजलं, माझं येते. कोणाचं आहे हे पाप, कोणाचं आहे आतमध्ये मनामध्ये जे ते कोणाचं पाप आहे, हे पुण्य कोणाचं आहे, माझं. हे सुख कोणाचं आहे, माझं. हे दुःख कोणाचं आहे, माझं. हे शुभ हे अशुभ हे सगळं जे आहे हे माझं आहे असं समजला, मग तिथे कर्तव्य बुद्धी आली. मग कर्तव्य बुद्धी आली की त्याची पूर्तता करावी लागते. मग ते पूर्तता करण्यासाठी आपल्याला तशी इंद्रिय लागतात, तसा स्थूल ध्येय लागतो, आणि मग तसे भोग असतात. मग हा पुढचा खेळ आहे. तर मुळात हे सुरू कुठून झालं, या द्वंद्वावर सुरू झालं. मग द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडला जसे, द्वंद्वाचा त्याग केला तर स्वचिंतनात जातो. द्वंद्व त्याग हाच स्वचिंतनाचा मार्ग आहे. स्वचिंतनासाठी वेगळं काही करावं लागत नाही. स्वचिंतन म्हणजे द्वंद्व त्याग. द्वैत वर्जित हाच स्वचिंतनाचा मार्ग आहे. मग हे द्वैत वर्जित कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. तर अविद्या म्हणजे हा काही प्रकार नाही, हा प्रकार फसवा आहे. अविद्या हा प्रकार कसा आहे, फसवा आहे. अविद्येला असं काही ठिकाण स्वरूप काही दिसत नाही, पण तिची लेकरं मात्र दिसतात. कोण, शुभ आणि चांगलं आणि वाईट, ही तिची लेकरं आहेत. अविद्या दिसत नाही. अविद्या कोणालाही कधी दिसत, पण तिची लेकरं दिसतात आतमध्ये आपल्याला. शुभ आणि अशुभ ही तिची लेकरं आहे. पण तिची लेकरं सांभाळण्याचं आपण का काम करावं, त्यांचा सांभाळ आपण का करत बसावं. आपण त्यांच्या या सगळ्या धर्मांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचत का बसावं. तर ह्या प्रकृतीने किंवा या मायेने किंवा या अविद्येने हे निर्माण केलं. आणि अशी ही अविद्या प्रकृती माया जी आहे ही खरी काही नाही, पण द्वंद्व, ह्या द्वंद्वापुटी सगळं झालं. म्हणून याला सोडावं लागेल. या द्वंद्वाला काय करावं लागेल आपल्याला, हे सोडावं लागेल. कसं सोडायचं हा विचार आपल्याला करावा लागेल. द्वंद्व पालन करणे हाच आपला गुन्हा आहे. म्हणून एखादा पाप करतो तर तो गुन्हेगार आहे, तर पुण्यवान करतो तोच गुन्हेगार आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये काय आहे, धर्मशास्त्रामध्ये पाप करणे हा गुन्हा आहे, पुण्य करणं हा गुन्हा नाही. पण अध्यात्मशास्त्रामध्ये पाप आणि पुण्य करणं गुन्हा आहे. ते दोन्ही काय, दोन्ही द्वंद्व आहे. त्या दोन्हीलाही मान्यता देण्यात आलेली नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये याला मान्यता नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे अध्यात्मशास्त्राचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही दुसरं काहीतरी शास्त्र डोक्यात घेऊन किंवा दुसरा काहीतरी अभ्यास डोक्यात घेऊन
मी सांगतो ते का ऐकायला बसले तर तुम्हाला काही उपयोग नाही, माझ्या त्या शब्दांचा तुम्हाला काही उपयोग नाही. तर अंतःकरणामध्ये जे द्वंद्व तयार होतं, हे द्वंद्व आपल्याला मम म्हणता नाही आलं पाहिजे. हे मम नाही. मग हे काय असं लगेचच थोडी जाणार आहे, ते काय एवढे थोडीच सोपं आहे नाही का. हे लगेच सोपं नाही, हे एवढं सोपं नाही. जन्माला आलेल्या पोराला आपण आपलं न म्हणणं एवढं सोपं आहे काय. आपण जन्माला घातलेल्या पोराला आपलं पोरग नाही असं म्हणणं कुठल्या बापाला नाहीला शक्य आहे. कुठल्या बापाला आईला शक्य आहे. हे पोरग माझं नाही असं कुठली आई म्हणू शकते. हे पोरग माझं नाही असं कुठला बाप म्हणू शकतो. तुम्ही वेदांत कोळून पिले तरी म्हणू शकत. वेदांत तुम्ही अख्खा पाठ करून टाकला तरी तुम्हाला हे शक्य नाही म्हणून नाही ना. तुम्ही जिथे स्थूल देहापासून निर्माण झालेल्या पोराला माझं म्हणताय, अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या ह्या लेकरांना तुम्ही माझं नाही असं म्हणण्याची ताकद कुठे आहे का. एखादा म्हणेल नाही मी यांना माझं म्हणतो पण आतल्यांना माझं म्हणत नाही, असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही, असं शक्यच नाही. ज्याला कळलं आई माझी नाही, बाप माझा नाही, बायको माझी नाही, मुलं माझी नाहीत, हे ज्याला कळलं आणि जो त्याच्यावर ठाम झाला की आपल्याला पक्क माहिती हे पोरग आपलं नाही, ही बायको आपली नाही, हे ज्याला पक्क कळलं त्याला मी काय म्हणतो, हे आतलं कळणार आहे का फलीभूत होण्याची शक्यता आहे. अन्यथा अजिबात शक्य नाही. काय नाही, अजिबात शक्य नाही. ते विनाकारण तुमचा टाइमपास करत तयार होते नाही का. तुम्ही जर शुक्रवार विनाकारण इकडे तांगड्यात उडत येतो, काय काय आपली दुसऱ्याच्या गाडीवर बसून येतात ते भाग नाही राहला, त्यांना काय तांगड्यात उडावं लागत नाही, काय नाही, तो आपला हाकतो गाडी नाही का. ते आपल्या चालवत, आपल्याला काय जाते मस्त बसून जायला. मम नाही, काय नाही, मम नाही. मम काय, मम काही नाही. पण मम तुम्ही नाही म्हणा, मग बघा काय होते. मग काय होईल व्यवहारामध्ये. आपण एखाद्या गोष्टी मम नाही म्हटलं तर काय होईल, तुम्ही ओळखा आणि म्हणा नाही. तुम्हाला असं वाटतं की जगामधलं काय आपलं आहे. मम, तुम्ही ज्याला मम म्हणताय त्यातलं ज्याला मम म्हणताय, पराकोमाची सगळी संपत्ती माझी नाही. सोपं आहे का नाही मम नाही म्हणायला. आहे का नाही. कळमकरांची सगळी संपत्ती माझी नाही असं म्हणायला किती सोपं आहे. अवघड कुठे आहे मम न म्हणायला. बरोबर का नाही. बरोबर का नाही. ज्याला आपण मम म्हणतो त्याला मम आहे का नाही शोधायला लागेल आधी. ज्याला आपण मम समजतो ते मम आहे का हे शोधलं पाहिजे पहिले. कारण मम मध्येच कर्तव्य बुद्धी जन्माला येते. कर्तव्य बुद्धी दुसरीकडून कुठून येत नाही, मम मधून येते. कुठून येते. तुम्ही ज्याला जास्त मम समजता त्याच्यात तुमची तेवढी जास्त कर्तव्य बुद्धी असते. तुम्ही कशाला मम समजता हा खेळ आहे. तुम्ही कशाला मम म्हणावं याच्यावर काही माझा कंट्रोल नाही. कोणाचं जगात कोणाचाच कंट्रोल नसतो. तुम्ही कशाला मम म्हणावं याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे का. कोणाचं नाही. तुमचं तुमच्यावरच कंट्रोल आहे. तुम्ही ठरवायचं कशाला मम म्हणायचं आणि कशाला मम नाही म्हणायचं. पण तुम्ही ज्याला मम समजून बोलले आणि संसाराने किंवा संसारातल्या या माणसांनी सगळ्यांनी मिळून आणि तुम्ही ज्याला मम ठरवलंय आता कागदोपत्री. कारण बऱ्याच ठिकाणी आपलं जन्माला आलं की त्याच्यावर नाव येतं ना मम. कागदोपत्री सर्वत्र आपण काय करून ठेवलं, लिहून ठेवलंय की मम आहे. पण हे कुठपर्यंत चालतं, फक्त यमदूत येत नाही तिथपर्यंत चालतं. यमदूत आले आणि तुम्हाला घेऊन गेले की मम संपलं. पण त्यावेळेस उपयोग नाही. म्हणजे यमाने बोध देऊन काही उपयोग होत नाही. त्यावेळेस काही उपयोग होत नाही. तो म्हणतो आता काही उपयोग नाही, आता संपलं का. तुला टाइम दिला होता, एवढ्या काळात तुला लक्षात नाही आलं मम काय आणि मम काय नाहीये, तुला लक्षात नाही आलं, आता कटाकळ्या का. तर मरण्याच्या आतमध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मम काय नाही. जसं शरीर मम नाही, शरीराला चिकटलेले मम नाही. सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की हे बाहेरचं मम जाऊ देत, याच्यामुळे वाटोळ तर आहेच, पण याच्यापेक्षा जास्त वाटोळ कशामुळे. खरं वाटोळ कुठे आहे. खरं वाटोळ झालं कुठून. खरं वाटोळ कुठं झालं. अंतःकरणामधल्या द्वंद्व धर्मांना मम म्हटलं, इथूनच वाटोळ झालं. बायको आपल्याला आपण शोधली म्हणून नाही सापडली बरं, किंवा आपल्या आईबापाने आपल्याला नवरा शोधून दिला म्हणून आपल्याला नवरा मिळालेला नाही. ते निमित्त झालेत फक्त. आपल्याला बायको कशामुळे मिळाली, आपल्याला नवरा कशामुळे मिळाला, मग आपल्याला मुलं बाळ कशामुळे मिळाली. ज्यांना आपण मम समजतो
ती कशामुळे मिळाली, कुठून मिळाली ती आपल्याला, कशी काय मिळाली, कुठून मिळाली, आली कुठून, मिळाली कुठून? आपल्या अंतःकरणातले जे धर्म आहे त्या धर्मांमुळे हे मिळालेली आहे. आपल्या अंतःकरणात पहिल्यांदा मनुष्य देह प्राप्तीचा धर्म होता. अंतःकरणामध्ये असलेले शुभ आणि अशुभ समसमान झालं, पाप पुण्य समसमान झालं, म्हणून त्या प्रकारचा देह म्हणजे मनुष्याचा देह मिळाला. आलं लक्षात? आणि मग त्याच अंतःकरणामध्ये असलेले जे विविध प्रकारचे हे द्वंद्व आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारचं दुःख असेल, त्या ज्या प्रकारचं सुख असेल, त्या त्या प्रकारचे तसतसे पदार्थ आपल्याला प्राप्त होत गेले. म्हणजे एखाद्याला बंगल्याचं सुख असेल, ते कुठे आहे, त्याचं बंगल्याचं सुख कुठे आहे, बंगला हा निमित्त आहे त्याच्या सुखासाठी, पण ते बंगल्याचं सुख त्याला मिळावं हे कुठं छापलंय, आधी त्याच्या अंतःकरणामध्ये छापलेलं. त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या सुखाच्या धर्माच्या, सुख या धर्माच्या भोगासाठी त्याला बंगला नावाचा पदार्थ मिळाला, किंवा बायको नावाचा पदार्थ मिळाला, किंवा दुःख भोगायचं असेल त्याला झोपडी नावाचा पदार्थ मिळाला, किंवा भीक लागली त्याला, म्हणजे खायलाही मिळेना, अन्न न मिळणे हे त्याचा तशा आतमध्ये अंतःकरणामध्ये त्याचा धर्म आहे, तसा त्याचा दुःख त्याला ते भोगणे आहे, किंवा बायकोची प्राप्ती झाली, कारण अंतःकरणामध्ये तसं त्याला दुःखाचा भोग लिहिलेला आहे. कारण बायको प्राप्त झाल्यानंतर सुख मिळते हा गैरसमज असतो. बऱ्याच वेळा तो दुःखालाही कारण होत असतो. म्हणजे मिश्र असेल तर कधी सुखाला कारण होते, कधी दुःखाला कारण होते, म्हणजे कधी त्रासदायक होते, कधी चांगली पण सुखाला पण कारण. नवऱ्याचंही तसं असतं, कधी दुःखाला कारण होतो, कधी सुखाला कारण होतो, मिश्र आहे. तर काही पदार्थ दुःखाला कारण होतात, पण तेच पदार्थ कधी सुखालाही कारण होतात. तर हे सगळे त्यांच्यामुळे नाही, म्हणजे बायको ही आपल्याला तिच्यामुळे आपल्याला मिळेल नाही, आपल्यामुळे ती आपल्याला प्राप्त झाली नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये जे धर्म आहे त्या धर्माच्या पूर्ततेसाठी हे सगळं तयार झालंय. म्हणून हे द्वंद्व नाही खरं, हे द्वंद्व खरं नाहीये. खरं द्वंद्व कुठं आहे, हे तर नानात्व आहे. हे नानात्व निर्माण ज्या द्वैतातून झालं ते द्वैत अंतःकरणामध्ये आहे. कुठं आहे, नानात्व ज्या द्वैतातून तयार झालं. नानात्व कुठून झालं, अंतःकरणामध्ये असलेल्या या द्वैतातून नानात्व तयार झालं. नाना प्रकारचे पदार्थ का तयार झाले, या सगळ्या नाना प्रकारच्या पदार्थांमधून तुम्हाला दोनच गोष्टी मिळणार आहेत. काय मिळणार आहे, दोनच गोष्टी मिळणार आहेत. काय मिळणार, दोन, एक तर सुख मिळेल, नाही तर दुःख मिळेल, त्याच्या पलीकडे काय मिळणार. म्हणून नानात्व नसून हे काय, द्वैत आहे. का द्वैत आहे, कारण हे कुठलेही किती हजारो पदार्थ असले तरी सुद्धा त्याच्यातून दोनच गोष्टी प्राप्त होतात. एक तर सुख मिळतं, नाहीतर दुःख मिळतं, त्याच्या पलीकडे काही नाही मिळत. म्हणून शेवटी याचा परिणाम द्वैतावरच जातो आणि यांची उत्पत्ती द्वैतातूनच होते. द्वैतातूनच उत्पत्ती होते यांची, नाना पदार्थांची, आणि नाना पदार्थांचा परिणाम सुद्धा पुन्हा द्वैतातच जातो. आणि ते द्वैत टिकून ठेवलं की हे राडगड चालू राहतं. मग जिथपर्यंत हे द्वैत आवडतं, जिथपर्यंत हे नानात्व आवडतं, तिथपर्यंत तो जीव मुक्त नाही होऊ शकत. आता आवडत असेल तर ठीक आहे ना, आपल्याला काही अडचण थोडीच आहे. आपल्याला काही सगळ्यांना वर्गात पहिलाच नंबर आणायची काही आपलं काही मास्तरनी ठेका घेतलाय नाही. मास्तरनी ठरवलं तरी सुद्धा मास्तर सगळ्यांनाच पहिल्या वर्गात नंबर देऊ शकत नाही, है की नाही, आणि सगळ्यांनाच पास करू शकत नाही. मग नापास झालेल्या मुलांना मास्तरनी नापास केलं असं नापास झालेल्या मुलाला वाटतं, पण पास झालेल्या मुलाला असं वाटतं मीच पास झालोय, मास्तरने मला फक्त सांगितलं, मी अभ्यास केला पास झालो. नापास झालेला काय वाटतं, नापास झालेल्या मुलाला कधीच वाटत नाही की मी नापास झालोय म्हणून. त्याला असं वाटतं मास्तरने मला नापास केलं, पेपर त्याने नीट नाही चेक केला. पण पास झालेल्या मुलांना काय वाटतं, मास्तरने मला पास केलं असं नाही वाटत, त्याला काय वाटतं, मी अभ्यास केलाय. अशा गमतीशीर गोष्टी असतात जगामध्ये, है ना. तसं तुम्ही आता जे काही करता आहात परमार्थामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला जर सिद्धी मिळाली नाही तर त्याचं काय, तुम्ही जर मुक्त झाले नाही तर त्याला कोणी नापास केलं तुम्हाला. गुरुजीची काही कृपा नाही झाली आपल्यावर, गुरुजी आपल्यावर काही कृपा करत नाही. आणि समजा तुम्ही चुकून सिद्ध झालेच, मुक्त झाले, तर तुम्ही गुरुजीचं नाव तरी काढाल काय. म्हणून शास्त्रात साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे की जो सिद्ध होतो तो आपल्या गुरुला विचारत पण नाही, ओळखत पण नाही, तो गुरुची विद्या घेऊन गुरुच माज दाखवतो. असे जगामध्ये त्याचं कारणच आहे ना, साधं गणित आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. नापास झाला तर गुरुजीने नापास केलं, आणि पास झाला तर मी पास झालोय, मी अभ्यास केला, गुरुजीने काय केलं असो. तर अनेक जे आहे, नाना जे आहे, यांची उत्पत्ती कुठे होते, द्वैतात होते. आणि द्वैताची उत्पत्तीतून काय होते, हे अनेकत्व नानात्व, आणि नानात्वाचा शेवट कुठं होतो, हे द्वैतातच होतो. नाना पदार्थांचा शेवट द्वैतात
आणि द्वैतापासून हे नाना पदार्थ तयार होतो. हा खेळ आहे. ह्या इथेच आपण अडकू नये. आपण त्याच्या पलीकडे जाऊ इच्छित नाही आपण. तुम्हाला कोणी अडवलेलं नाही बरं. आता मी सांगतोय तर तुम्हाला काही मी अडवलेलं नाही किंवा देवानेही अडवलेलं नाही. माया अडवते. माया, अविद्या, द्वंद्व कोणीच आपल्याला अडवलेलं नाही. आपल्याला असं वाटतं अरे माया आडवी येते, आपल्याला काही देव काही कृपा नाही करीत आहे. हे सगळं भ्रम आहे. आपल्याला कोणीच अडवलेलं नाही. ना आपल्याला मायेचा अडथळा आहे, ना आपल्याला अविद्येचा अडथळा आहे, ना आपल्याला देवाची अवकृपा आहे, ना देवीचा कोप आहे. काहीच नाहीये. हे सगळं काही नाही आपल्याला. म्हणजे तिकडं ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी काहीच नाही. आपल्याला ह्याच्यात आवड आहे. कशामध्ये? आपल्याला सुख दुःख भोगण्यामध्ये आवड आहे. आपल्याला नाना पदार्थांमध्ये आवड आहे. तुम्ही फक्त मोकळं घर घेतलं की 1 वर्षात तुमचं घर भरून जाते. कशामुळे? नाना पदार्थ गोळ्या करण्याची हौस आहे. द्वैतातून नाना तयार होतं. पहिले तुम्ही 2च होते, मग 3 झाले, 4 झाले. आता तुम्ही काही गप्प बसणार आहेत का? त्याच्यानंतर त्यांचे लग्न लावून देऊन अजून 2-4 झाले. त्यांचे लग्न लावले, त्यांचे 2-4 झाले. गोतावळा वाढत होतो. म्हणजे आपला हे बंद झालं पाहिजे, खुंटलं पाहिजे असं वाटतंय काय? पोराचं जिथपर्यंत लग्न होत नाही तिथपर्यंत आई बापाला चैन पडत. का बरं? पहिल्यांदा पोराला लग्न स्वतःच झालं नाही तिथपर्यंत चैन नाही पडत. पोरीला सुद्धा जिथपर्यंत स्वतःचं लग्न होत नाही तिथपर्यंत चैन पडत नाही. मग स्वतःचं लग्न झालं की लग्न झाल्यावर चैन पडते का? नाही. जिथपर्यंत पोरग होत नाही तिथपर्यंत चैन पडत नाही. मग पोरग झाल्यावर चैन पडते का? नाही. त्या पोराचं लग्न होत नाही तिथपर्यंत बापाला चैन पडत नाही, किंवा त्या पोरीचं लग्न होत नाही तिथपर्यंत चैन पडत नाही. बरं, पोरीचं किंवा पोराचं लग्न झालं तर चैन पडते का? नाही. त्याच्यानंतर तिला पोरग कधी होत नाही, त्याला पोरग कधी होत नाही तिथपर्यंत त्याला चैन पडत नाही. आता आपलं आयुष्य मर्यादा थोडी वेगळी झाली. नाहीतर मग त्या पोराचं लग्न कधी होत नाही तिथपर्यंत चैन पडत नाही, किंवा त्या पोराचं लग्न कधी होतं तिथपर्यंत चैन पडत नाही. मग त्याला पोरग झाल्यापर्यंत चैन पडत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे काय राहावं. आणि जर तुम्हाला मी म्हणलो आता तुमचं हे सगळं खुंटवतोच मी, थांबा, आता इथून पुढे तुमच्या पोराला पोरग होणार नाही, तुमच्या सुनेला पोरग होणार नाही, तुमच्या पुरीला पोरग होणार नाही, असं तुम्हाला मी आशीर्वाद द्यायचं ठरवलं समजा, तर काय होईल? उलट लोक मला म्हणतात महाराज बघा काहीतरी प्रसाद, काहीतरी आशीर्वाद द्या. आणि चुकून पोरग झालं, पोरगी झाली, काहीतरी झालं पोराला पोरीला, महाराजाला पिढी आणून देतात. महाराज खा. अरे काय खातो बाबा, कुठं चाललास तू? म्हणजे तुझं काय, तुला थांग पत्ता आहे का? काय कुठली दिशा आहे तुझी? महाराज म्हणते जाऊ दे, काय करणार आहे की नाही. बरं, ते आठवण काढून काढून दरवर्षी पुन्हा साजरा करतो. वाढलंय बरं, वाढलंय बरं, वाढलंय. द्वैताचं नानात्व झालं, याच्या आनंदात जगण्यामध्ये किती मजा वाटते. आता अशा मजा वाटणाऱ्यांना काय शिकवणार आहे आपण? म्हणजे तुम्हाला म्हणतो काय शिकवावं मी? तुम्ही ऐकता 1 तास मात्र तुम्ही असे दाखवता की महाराज तुम्ही म्हणता तेच करतो. 1 तास जसा ओलांडला इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला नानात्वामध्ये मजा वाटते. ज्याला नानात्वामध्ये मजा वाटते त्याला द्वैत काय सांगावं? आणि ज्याला नानात्वातच मजा वाटते त्याला द्वैत सांगण्यात काय अर्थ आहे? आणि ज्याला द्वैतातच मजा वाटते त्याला एकत्व सांगण्यात काय अर्थ आहे? काय एकत्व, द्वैत, नानात्व असा क्रम आहे. द्वैतातून नानात्व तयार होतं आणि नानात्वाचा परिणाम पुन्हा द्वैतात जातो, पण एकत्वावर जात नाही. का जात नाही? त्याला इकडे आवड आहे म्हणून जात नाही, बाकी दुसरं काहीच कारण. त्याला काही कारण काही नाही दुसरं, त्याला आवडतं. पण तुम्हाला जिथपर्यंत आवडतंय तिथपर्यंत माझ्यासारखा माणूस असला काय, किंवा एक मोठा अवतार महापुरुष जरी जन्माला आला तुम्हाला वाचू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अवतार महापुरुष जन्माला आले, पण सगळ्यांचा उद्धार त्यांना आळंदीतल्या लोकांचा करता आला नाही. तर आळंदीतले सगळी लोक जे आहेत सगळ्यांचे वंश खंडित झाले असते. झाले का खंडित? कुलकर्णी म्हणून जन्माला आले समजा, ते अख्ख्या कुलकर्ण्यांचे वंश खंडित व्हायला पाहिजे होते त्यांच्या कृपेने, है ना. पण असं काय झालं? म्हणजे अवतार महापुरुष सुद्धा काय करू शकत नाही. मी काय करणार आहे? हा जर मला बोध झाला, हे मला कळलं, तर कशाला विनाकारण तुमच्या नादी लागेल? आणि म्हणून नादी लागत आपलं फक्त शुक्र आहे तुम्ही येत आहे म्हणून आपलं मलाही गंमत तुम्हालाही गंमत चालतंय. बरं असं चाललंय आपलं. हे कर बोलवलंच मला तर आंबे खातो, नंतर आमरस खातो, जेवतो, पुरणपोळी खातो. तुम्हाला वाटतं महाराज आहे, मलाही वाटतंय साधक आहेत, आपल्या दोघांची गंमत सुरू आहे, चालू दे. हे की नाही? कुठलं आलंय द्वैताचं खंडन? द्वैत वर्जित कुठलं आलंय? काय काही नाही द्वैत वर्जित. कशाला विनाकारण आपले जास्त डोकं लावत बसायचंय, है ना.
तर आपलं मजेत राहा. नानात्वात जीवन आहे की नाही? नाही का? नानात्वामध्ये काय आहे? जीवन आहे. आणि नानात्वातून पुढे द्वैत तयार होणारच आहे. नानात्वातून द्वैताची उत्पत्ती होते. ह्या नाना पदार्थातून द्वैताची उत्पत्ती होते. नाना पदार्थातून काय होणार आहे? नाना पदार्थांचा, नाना विचारांचा, नाना क्रियेचा भोग घेतल्यानंतर दोनच गोष्टी तयार होतात. दोनच गोष्टीचं फल तयार होतं. काय होतं? दोनच गोष्टींचं फल तयार होतं. काय तयार होणार आहे? एक तर सुख, नाही तर दुःख. त्याच्या पलीकडे काय तयार होणार आहे? मग सुख म्हणजेच पुण्य आणि दुःख म्हणजेच पाप. शब्द बदल आहे फक्त. पुण्य म्हणजेच शुभ आणि पाप म्हणजेच अशुभ. फक्त शब्द बदल आहे. शुभ म्हणजेच धर्म, अशुभ म्हणजेच अधर्म. फक्त शब्द बदल आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे झालं काय? द्वैत फक्त तयार. काही बदल झाला नाही. म्हणजे शुभ, अशुभ, पाप, पुण्य, धर्म, अधर्म असे वेगवेगळं नाही आहे. हे सगळं एकच आहे. फक्त त्यांची नावं काही कारणाने वेगळी दिलेत. नाही तर ते काय दोनच आहेत फक्त. म्हणजे नानात्व मध्ये दोन निर्माण करण्याची, दोनवर नेऊन ठेवण्याची काय ताकद आहे. मग आपण जेवढे नाना पदार्थ भोगतो, नाना विचार आपण करतो, नाना क्रिया आपण करतो, ह्या सगळ्याचा परिणाम काय आहे? फक्त द्वैत आहे. ह्या सगळ्यातून फक्त द्वैतावरच पोहोचणार आहे. आणि या द्वैतातून पुन्हा काय तयार होणार? झाड मुडे बीज होय, बीज मुडे झाड होय. बस एवढं चालू राहणार चक्र. ह्याच्यातून हे तयार होणार, ह्याच्यातून हे तयार होणार. आपल्या मनामध्ये पाप आलं, आपण तसं कर्म करणार. मग तशा कर्म करण्यासाठी नाना गोष्टींचा आपल्याला वापर करावा लागणार. ते केलं की त्याच्यातून पुन्हा पाप तयार होणार. आपल्या मनात पुण्य आलं, चांगलं करा वाटलं, आपण तसे चांगलं करणार. त्यासाठी पुन्हा नाना पदार्थांचा उपयोग करणार. त्याचा परिणाम पुन्हा पुण्य तयार होणार. ठीक आहे? फक्त नुसतं राहट घडग आहे, नुसतं फिरत राहायचं इथून इथे. आपला प्रवास फक्त कुठून आहे? नाना पदार्थामध्ये त्रिलोक येतो. या नाना पदार्थातून अंतःकरणातून पुन्हा नाना पदार्थाकडे. नाना पदार्थ, नाना विचार, नाना क्रिया, याच्यातून पुन्हा अंतःकरणामध्ये. असं फिरण्यामध्ये गंमत वाटते. हे सोडण्याची इच्छा निर्माण होणं, म्हणजे द्वैत वर्जित करण्याची इच्छा निर्माण होणं फार अवघड. काय? हे द्वैत वर्जित करावं असं वाटणं फार अवघड. हा शब्द आहे काय? हा काय? द्वैत वर्जित हा शब्द आहे. मग द्वैत वर्जित या शब्दावर जावं असं वाटणं फार अवघड आहे. आपल्याला आपला बाळ्या आवडतो, आपल्याला आपलं बायको आवडते. आपली बायको म्हणजे काय? आपली बायको म्हणजे नानात्व आहे का द्वैत आहे? म्हणजे कुठला पदार्थ आहे तो? नानात्वातला आहे का द्वैतातला आहे? कुठला पदार्थ आहे? बायको हा द्वैतातला पदार्थ आहे का नानात्वातला पदार्थ आहे? आता मी द्वैत आणि नानात्वातला बराच भेद करत स्पष्ट करत आलोय. तर बायको हा द्वैतातला, बायको किंवा नवरा काही असतो, हे द्वैतातला पदार्थ आहे का नानात्वातला पदार्थ? बायको हा जो पदार्थ आहे हा नानात्वातला पदार्थ. त्याच्यापासून द्वैतात जाणार आहे. म्हणजे बायकोमुळे आपलं द्वैत टिकणार आहे. जगातले कुठलेही नानात्वातले पदार्थ आपलं द्वैत टिकवायला कारणीभूत होतात. बायको हा एकमेव पदार्थ आपलं द्वैत टिकवत नाही. शरीर, इंद्रिये, विचार, जगातला कुठलाही पदार्थ, बायको हा एक पदार्थ आहे. जगातले कुठलेही पदार्थ आपलं द्वैत टिकवायला कारण होणार आहे. आणि हे सगळे पदार्थ दुसऱ्या पद्धतीने पाहिलं तर हे सगळे पदार्थ ते द्वैतामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे यांच्यामुळे द्वैत टिकेल, पण द्वैतामुळे हे तयार झालेत. म्हणून या द्वैताला वर्जित केलं. वर्जित करणं म्हणजे काय? वर्जित करणं म्हणजे त्याला सोडून देणं. वर्जित करणं म्हणजे काय? मी आता अन्न पाणी वर्जित करीत आहे म्हणजे काय झालं? सोडून देणे. सोडून द्यायचं. त्याला सोडून देण्याची ताकद लागते. आपल्याला काही नानात्व वर्जित नाही करायचं. आपल्याला नानात्व वर्जित करायचं नाही. आपल्याला काय वर्जित करायचंय? द्वैत वर्जित करायचं. द्वैत वर्जित करायचं तर कसं वर्जित करावं? द्वैत वर्जित करायचं असेल तर कसं करावं? तर द्वैत वर्जित करण्यासाठी एककडे दृष्टी घ्यायला पाहिजे. एकत्वाकडे दृष्टी गेली की द्वैत वर्जित, नानात्वाकडे दृष्टी गेली की द्वैत टिकतं. म्हणून दोन भूमिका आहेत. एक आहे नानात्वाकडे जाण्याची, एक आहे एकत्वाकडे जाण्याची. एकत्वाकडे गेला तर द्वैत टिकत नाही किंवा द्वैत वर्जित होऊन जातं. द्वैत वर्जित झालं की एकत्वाकडे जातो नव्हे. एकत्वाकडे गेला, एकत्वाकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली की तसं द्वैत वर्जित व्हायला लागतं. मग द्वैत जसं जसं वर्जित होईल तसं नानात्व संपत जातं. म्हणजे नानात्व वर्जित होत जातं. वर्जित होतं म्हणजे तिचा नाश होत नाही, ते राहतच, पण
पण आपल्यासाठी ते वर्जित होऊन जातं. म्हणजे जसं आपला उपास असला, घरामध्ये आपले सगळे लोक आहेत, आपला उपास असला तर सगळे लोक जेवण करतात आणि आपण काही खात नाही. मग आपण अन्न पाण्याचं काय केलेलं असतं? अन्न पाण्याला वर्जित केलेलं असतं. म्हणजे घरातलं अन्न पाणी संपलं काय? नाही, घरामध्ये अन्न पाणी सगळं आहे, पण ते आपण काय केलंय? वर्जित. आपण ते सोडून दिलेलं. तसं जगामध्ये नानात्व राहतं, द्वैत राहतं, पण आपण त्याला वर्जित करून टाकतो. असं करता येणं शक्य आहे. म्हणजे शरीर पण राहतं, वेष्टीने आपल्याकडे शरीर राहतं, इंद्रिय राहतात, त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये हे सगळे द्वंद्व धर्म पण राहतात. ते सगळं राहतं, पण आपण त्याला वर्जित करून टाकतो. आपण त्याला वर्जित करायला पाहिजे. आपण त्याला वर्जित करायला शिकलो पाहिजे. ही अवघड विद्या आहे, ही काही एवढी सोपी विद्या नाही. सहज हस्तगत करण्यासारखी काही विद्या नाही. कुठलीही विद्या सहज हस्तगत करता येत नाही. पण लोकांना काय घाई असते, त्याच्यामध्ये कलियुगामध्ये लोकांना अधिक घाई असते. त्यांना वाटतं महाराज काय तुम्ही एवढ्या आमच्यावर कृपा करीत नाही, आम्ही एवढे दिवस हे करतोय, तुम्ही काय लक्ष देत नाही आमच्याकडे. कलियुगामध्ये लोकांना जरा जास्त घाई असते. उदाहरणार्थ एक संगीत विद्या आहे. ही संगीत विद्या प्राप्त करायची असेल तर उदाहरणार्थ पखवाज आहे. आता पखवाज माणसाला जर मुलाला जर शिकवायला दिला तर तो म्हणतो मला बोल शिकवा. काय म्हणतो? त्याला वाटतं बोल शिकवा, मला कमीत कमी भजनावर तरी वाजवता आलं पाहिजे, एवढा बोल. मग शिकवणारा पण विचार करतो का शिकवणारा तसा शिकलेला असतो, तो म्हणतो ठीक आहे डायरेक्ट बोल वाजवायला शिकवतो, वाजव बोला. शहाणा जर शिकवणारा असेल तर तो म्हणतो थांब, तू 6 महिने फक्त डाव्या बाजूलाच कणिकच लावतो, 6 महिने फक्त तुला कणिक कशी लावायची हे शिकवू आपण. जो पखवाज शिकवणारा त्या मुलाला पहिले 10 दिवस फक्त कणिकच लावायला शिकवतो, तो पखवाज शिकवणारा चांगला असतो. मग 10 दिवस त्यांनी फक्त त्याला कणिक कशी लावायची हे शिकवलं पाहिजे. 10 दिवस म्हणजे मी कमी सांगतोय, तर त्याला 10 दिवस कणिकच लावायला शिकवले पाहिजे. कणिक कशी लावायची, मग कणिक कशी लावायची म्हणजे कणिक कशी बनवायची हे शिकवलं पाहिजे. आणि कणिक किती पातळ झालं म्हणजे किती त्याच्यात मऊपणा असला आणि किती कमी पाणी पडलं तर त्याचा तालसूर बदलतो, आहे की नाही. कणिक कधी लावायची, कणिक कितीक लावायची, कणिक कशी काढायची, मधल्या वेळेस कणिक जेव्हा कडक होती तेव्हा त्याला काय करायचं, बाजूला कणिक ठेवले असेल तर नुसतं कणिक ठेवायचे का पाणी पण सोबत ठेवायचं, मग त्याचं पुन्हा पाण्याचं प्रमाण कमी अधिक कसं करायचं, हे सगळं तंत्र आहे. हे तंत्र पखवाज वाजवणाऱ्यांना नाही माहीत नाही, कारण ते जे शिकलेत ते कसे शिकलेत माहित नाही. तर कणिक लावायला शिकवणं महिनाभर पाहिजे. महिनाभर एक क्लास काय पाहिजे, फक्त कणिक कशी लावायची, आहे की नाही. आता असं जर त्या मुलांना सांगितलं, एक तरी येईल पोरग क्लासमध्ये, त्या क्लासमध्ये एक तरी पोरग येईल का? त्याला असं वाटतं की 1 महिन्यात तर आपल्याला सगळे बोल संपले पाहिजेत, 1 महिन्यात आपण विशारदच झालो पाहिजे असं त्याला वाटतं, आहे की नाही. आता काय करणार मग त्याला? 1 महिना त्याला एवढं शिकवलं पाहिजे खरं. मग त्याच्यानंतर कणिक न लावता किंवा कणिक लावून फक्त डाव्या बाजूला, म्हणजे समजा कणिकची साईड जी असते त्या साईडला फक्त त्याला हात चालवायला शिकवलं पाहिजे. तो 6 महिने. किती? बोल नाही, फक्त हात चालवायला शिकवतो. म्हणजे समजा ह्या 2 बोटांचा उपयोग करायचा आहे किंवा ह्या हाताचा असा उपयोग करायचा आहे, तर त्याला हे एवढंच फक्त 6 महिने शिकवायला पाहिजे. असंच त्याला सांगितलं, तो येईल का परत? नंतर दुसरी शाईची साईड जी असते त्या साईडला त्याला हे 2 बोटं वापरायचे किंवा हे 2 बोटं वापरायचं, हे नुसतं चालव का, ते ताकद येण्यासाठी फक्त ते चालव, एवढं त्याला 6 महिने शिकवलं पाहिजे. म्हणजे 1 वर्ष 1 महिना म्हणजे 12 महिने त्याला हेच शिकवलं पाहिजे. 12 महिने तो काय शिकला? काही शिकला नाही. नुसतं इकडं कसं बोट चालवायचं आणि इकडं बोट कसं चालवायचं एवढंच शिकलं, बाकी काही शिकलं. आलं लक्षात? मग तो शिकल जरा काहीतरी, है ना. ते जरा अवघड आहे. काय, मी लहानपणी पखवाज शिकायला गेलो, मला शिकवणारा गुरुजी म्हणजे उत्कृष्ट गुरुजी, ते म्हणजे 6 महिने तुला फक्त हेच वाजवायचंय. म्हटलं काय वाजवायचंय? म्हणजे 6 महिने फक्त एकाच बाजूचा आवाज काढायचा आहे. मी म्हटलं अहो 6 महिने तर मला तर वाटलं होतं की मी विशारद होईल. तर म्हटलं तुझा दुसरा गुरुजी शोध. मग मला पखवाज शिकवणारे गुरुजी असं होतं. आता काय असे राहिले नाहीत. म्हणजे मला 6 महिने फक्त काय शिकवलं, फक्त हेच साईड. पुढच्या 6 महिन्यानंतर मी गेलोच नाही. म्हटलं गुरुजीची आपल्याला गरजच नाही, आपण डायरेक्ट गुरुजी विनाच बोल वाजवूया. म्हणून काही पखवाज वाजवणारे गुरुजीच्या नादीच लागत नाही, डायरेक्ट वाजवतात माझ्यासारखे. जमते मग भजनी ठेकायला काय लागतं, अवघड पाहून शिकता येते, गमतीच. तसे काही लोक म्हणतात कशाला महाराजांच्या नादी लागतात, ते इतकं पिळून घेतात.
त्यापेक्षा आपण शास्त्र वाचन व्हानं मुक्त कशाला डोक्याला त्रास करायचं. म्हणून काय काय लोक महाराजा विना मुक्त झाले. कसे झाले? मी जसं महाराजांविना गुरुजींविना पखवाज वाजवायला लागलो तसं काही लोक महाराजाशिवाय मुक्त होतात. बरं म्हणजे मला काही पखवाज वाजवता येतो का? नाही येत का? मी कुठला पखवाज वाजवतोय? भजनावर नुसता पखवाज वाजवता आला म्हणजे काय तो पखवाज शिकलेला आहे का? काही शिकलेला नाही तो, आहे का नाही? पण 20 वर्ष मी पखवाज वाजवलं. किती? आणि पखवाज कुठेच शिकलं नाही. 20 वर्ष लोकांना अजूनही लोकांना वाटतं रे महाराज हे पखवाज वाजवतात त्यांना, पण त्यांना कुठं माहिती याला काहीच येत नाही, है ना? अशा भ्रमात लोक राहतात. तसं शास्त्र वाचलं आणि लोकांना असं वाटतं हा महाराज झाला, त्याला वाटतं की असं मुक्त झाला. मुक्त वगैरे काय होत नसतं. मुक्त होण्यासाठी काय लागतंय? द्वंद्व त्याग लागतो. द्वैत वर्जित करावं लागतं. द्वैत वर्जित करण्याची कला माहीत पाहिजे आणि ती काही अशी कुठूनही येत नाही, त्याला गुरुजी पाहिजे. परंपरेने गुरुजी जर असेल, गुरु असतील तर त्यांच्या कृपेने त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर आचरण करता आलं तर द्वैत वर्जित होतं. द्वैत वर्जित करण्यासाठी द्वैत हे काही दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही, आपल्या अंतःकरणात. कुठे आहे? आपल्या अंतःकरणात द्वैत आहे. जगात नानत्व आहे. आपल्या स्थूल देहामध्ये नानत्व आहे, आपल्या सूक्ष्म देहामध्ये पण नानत्व आहे, पण आपल्या सूक्ष्म देहामध्ये असलेल्या अंतःकरणामध्ये द्वैत आहे. आणि त्या द्वैताला त्या मुळावर तिथे घाव घालता आला पाहिजे. घाव घालतायचं म्हणजे त्यांच्या नादीच लागायचं नाही, त्यांना वर्जित करायचंय. काय करायचंय? एखाद्याला म्हटलं तू अन्न पाणी वर्जित कर उदाहरणार्थ, आणि त्याने जर प्रश्न केला मग मी चांगलं अन्न घेऊ का चांगलं पाणी पिऊ, तर त्याच्या प्रश्नाला काय किंमत आहे? मग मी काय खाल्लं म्हणजे माझी पोट जास्त फुगणार नाही, काय खाल्लं म्हणजे मला रोग लागणार नाही, असं जर अन्न वर्जित कर असं सांगणाऱ्याने प्रश्न केला तर काय म्हणावं? त्याला सांगितलं की तू अन्न पाणी वर्जित कर. आणि तो जर म्हटला की मी कुठलं अन्न खाल्लं म्हणजे मला रोग होणार नाही, असं जर विचारलं त्याचा प्रश्न चुकीचा आहे का बरोबर? कारण त्याला सांगितलं तू अन्न पाणी वर्जित कर. हा काय विचारतो? मी काय खाल्लं म्हणजे मला रोग लागणार नाही. आता हा प्रश्न चुकतो. तसं द्वैत वर्जित कर असं म्हटल्यानंतर एखादा म्हटला की महाराज पाप नष्ट करण्यासाठी काय करू, त्याला काय सांगितलं? द्वैत वर्जित काय कर? द्वैत वर्जित कर. आणि त्याने प्रश्न काय विचारला? महाराज पाप नष्टासाठी काय करू? किंवा तो जर म्हणू लागला महाराज मला पुण्य पाहिजे, पुण्यवान होण्यासाठी काय करू सांगा, धर्मवान व्हायचंय मला काय करू सांगा, अशुभाचा नाश करायचा आहे मला काय करू सांगा, असं जर म्हटलं तर त्याला काय सांगावं अशा महाराजांनी? कुठल्या महाराजांनी? जे द्वैत वर्जित करण्याचं ज्ञान देऊ इच्छितात, ज्यांना द्वैत वर्जित करण्याची कला सांगणी आहे, अशांना जर असा प्रश्न विचारला तर काय त्याच्या पुढे उत्तर द्यावा? हा प्रश्न कोणाला पडणार? महाराजांनाच प्रश्न पडणार. मग महाराज म्हणणार ठीक आहे बाबा, तू काय कर, तू त्या गंगेत जाऊन गटाकडे घे, गंगेत जाऊन काय कर, भक्ती वार, पंढरपूरला जा, विठोबाचं नाम घे, तीर्थयात्रा कर, एकादशीचा उपवास कर, भजन म्हण. तो पण म्हणतो बघा महाराज केवढे मोठे, फार मोठे महाराज आहे की नाही? तो काय म्हणणार? कारण हे सगळं त्यांनी केलं की त्याला फार एक वेगळा आनंद मिळतो. द्वैत वर्जित करणे हा तुमचा विषय असेल, म्हणजे ह्या शब्द ऐकल्यानंतर द्वैत वर्जित करा वाटत असेल तर द्वैत वर्जित करण्या व्यतिरिक्त प्रश्न विचारू नका. तुमचा प्रश्न द्वैत वर्जित करण्यासाठीचा आहे का हा मोठा प्रश्न आहे. मुळात आपल्याला द्वैताचा संबंध आपल्या नानात्वातले प्रश्न येतात. कसले प्रश्न आहेत? नानात्वातले प्रश्न आहे. म्हणजे द्वैताचा तपास नाही, द्वैत कायचा तपास नाही. जगलं कशावर? नानात्व. स्वर्ग नरक आणि मृत्यूलोक कशावर जागलेला आहे? ती पृथ्वी कशावर जगली, हा सूर्य कशावर जगला? द्वैतावर जगला. फक्त हे सगळं नानात्व, एवढा मोठं विश्व जे आहे, हे अफाट आणि अचाट असलेलं हे जे विश्व आहे, हे कशावर जगलंय ना? कोणाला तपास आहे घ्यायचा काय? याची उत्पत्ती फक्त द्वैतातून झाली. द्वैत, शुभ आणि अशुभ या दोन गोष्टीमुळे एवढं टिकून आहे. चांगलं आणि वाईट याच्यावर हे सगळं टिकून आहे. पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख ह्याच्यावर हे जग जगलेलं आहे. जग जगण्यासाठी फक्त सुख दुःख आहे, हे दोन गोष्टी, सुख आणि दुःख. आणि तुम्हाला या दोन पैकी कशाची तरी हौस आहे किंवा दोन्हीची पण हौस आहे. एकाला नष्ट करायचं, एकाला प्राप्त करायचंय, याची हौस आहे, बाकी काहीच नाही. ही हौस कधी थांबणार? कोण थांबवणार आहे याला? कोण थांबवायला कोण इंटरेस्टेड आहे? कोणाला याच्यात रस आहे? ते थांबवावं आपण. म्हणजे द्वैत वर्जित करण्याची इच्छा कोणाला आहे? जेव्हा द्वैत वर्जित करणे हा विषय आपल्याकडे येतो तेव्हा आपला
या समाधीचा अभ्यास सुरू होतो. जेव्हा द्वैत वर्जित होईल, द्वैत आपण वर्जित करू, तेव्हा जे हाताला लागेल ते भगवंताचं स्वरूप आहे. पण आता नाही, मग ते कसं असेल ह्याच्या नुसत्या गप्पा करण्यात काही अर्थ नसतो. काही गोष्टींच्या कशा आहे, नुसत्या वर्णन करून अर्थ नसतो. काय ते अनुभवाचा विषय असतो, तर ते अनुभव घेणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे साखर किती गोड असते, साखर कशी गोड असते हे कागदावर लिहून किंवा दाखवून किंवा असं काही होत नाही, त्याचा उपयोग नाही. साखर इतकी गोड असते, साखर एवढी एवढी गोड असते, असं आपण काही जरी म्हणत राहिलो तर त्याला काही किंमत नाही. साखर खाल्ली म्हणजे कळतं की किती गोड आहे. हे जसं आहे त्याचप्रमाणे द्वैत वर्जित केल्याशिवाय भगवंता म्हणजे समाधीत प्राप्त नाही होत. द्वैत वर्जित या शब्दातून काय प्राप्त होतं? समाधी. आणि समाधी म्हणजे भगवंत समरूपाने असणारा, अधिष्ठान असणारा जो आहे त्याच्याशी ऐक्य साधणं, याला समाधी म्हणतात. त्यामुळे समाधी द्वैत वर्जितातून साध्य होते. कशातून साध्य होते? पण आता इथे द्वैताचा संबंध धरलाय, आणि द्वैताचा संबंध धरल्यामुळे नानात्वाचा संबंध धरलाय, म्हणून ही सविकल्प समाधी आहे. याला सविकल्प समाधी म्हणण्याचं कारण काय? कारण द्वैत आणि नानात्व हे विकल्प आहे, आणि त्याच्याशी याचा संबंध धरलेला आहे, त्याला सोडलेलं नाही, त्याला धरून हा समाधीचा अभ्यास आहे. म्हणजे भगवंत या विषयाचा अभ्यास या द्वैताला किंवा अनेकत्वाला, नानात्वाला सोडून नाहीये, त्याला धरून आहे, आणि म्हणून ही सविकल्प समाधी आहे. तर असंग सच्चिदानंदा स्वप्रभो द्वैत वर्जित, द्वैत वर्जित आहे, हे जे सगळे शब्द वापरलेले आहेत हे सगळे एकतर द्वैताला धरून किंवा नानात्वाला धरून असल्यामुळे याला, या समाधीला सविकल्प समाधी असे म्हणतात. या समाधीला काय म्हणतात? सविकल्प समाधी असं म्हणतात. अस्मिती शब्द विद्धोयम समाधी सविकल्पका. या दुसऱ्या चरणामध्ये काही अभ्यास नाहीये. या पहिल्या चरणामध्ये जेवढा अभ्यास आहे त्यालाच सविकल्प समाधी असं म्हणतात, असा दुसऱ्या चरणाचा सरळ अर्थ आहे. त्यामुळे दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला खूप काही अभ्यास करण्याची गरज नाही. ह्या पहिल्या चरणामधले जे शब्द आहे, या शब्दांच्या द्वारे आपल्याला ही समाधी साध्य करता येते, किंवा या शब्दांच्या द्वारे जे प्राप्त होतं त्यालाच समाधी असं म्हणतात. पण ही द्वैताच्या संबंधाने, नानात्वाच्या संबंधाने असल्यामुळे या समाधीला सविकल्प समाधी असं म्हणतात. असा हा अभ्यास 25व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर 25व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या आधारे आपल्याला काय करावं लागेल? या समाधीपर्यंत जाता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्यावर तो भगवंत जो आहे तो कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. सुखिया जा